नागपुर के लकड़गंज थाना क्षेत्र स्थित गंगा जमुना बस्ती में चाकू दिखाकर 25,000 रुपए की लूट करने वाले आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। आरोपी ने पीड़ित को धमकाकर नकदी लूटी थी। मामले की गंभीरता को देखते हुए लकड़गंज पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी को धर दबोचा। पुलिस ने आरोपी के कब्जे से लूटी गई रकम सहित अन्य मुद्देमाल भी बरामद किया है। फिलहाल पुलिस आरोपी से पूछताछ कर रही है और मामले की आगे की जाँच जारी है। काल दिनांक 8/6/2026 रोजी गंगा जमुना परिसरामध्ये दोन तरुण मुलं होते जे त्या परिसरात छत्तीसगडचे राहणारे होते। ते तिथून जात असताना दोन अज्ञात व्यक्तीने त्यांना चाकू लावला आणि पैशांची रक्कम मागितली। त्यांच्या खिशामध्ये 25,000 रुपये रोख रक्कम होती। ती रोख रक्कम त्यांनी चाकू लावल्यानंतर दिली, परंतु ते त्याचा नाव पत्ता माहिती नव्हतं। त्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी तशी तक्रार दिली, त्याप्रमाणे त्वरित गुन्हा आम्ही दाखल केला आणि त्या ठिकाणी आमचे जे विशेष पथकामध्ये टीव्हीमध्ये काम करणारे अंमलदार आहेत त्यामध्ये जाऊन गोपनीय माहिती काढली आणि जे प्राप्त केलेले फुटेजेस होते त्यावर चांगला तात्काळ तपास केला आणि 2 तासात आम्ही त्या आरोपीची ओळख पटवली आणि आरोपी त्यामध्ये ज्यांनी चाकू लावलेला होता तो रिकवर केलेला आहे आणि आरोपीसुद्धा यामध्ये मिळून आलेला आहे। गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि यामध्ये तपास सुरू आहे। यामध्ये आरोपी जो अटक केलेला आहे हा क्राईम रेकॉर्डवरचा आरोपी आहे। अब्दुल अरमान अब्दुल सलीम वय 19 वर्ष, राहणार गिट्टी खदान पोलीस स्टेशनमधील आहे, परंतु त्याचा एक घर पुन्हा पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुद्धा आहे। सदर आरोपीला याने यापूर्वी सुद्धा असे गुन्हे केलेले आहेत। यावर क्राईम चार्ट प्राप्त केलेला आहे आणि यावर पुढील कारवाई करत आहोत। तरी नागरिकांना सुरक्षितेसाठी नागपूर शहर पोलीस दल सदैव तत्पर असून गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाई करत आहोत। यासाठी 112चा वापर केला तर तात्काळ पोलीस त्या ठिकाणी उपलब्ध होते।